नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे. बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410009900 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्या थ्रू व्हिडिओ, टेस्ट, स्टडी मटेरियल तुम्हाला पाहण्यास मिळेल. चला मित्रांनो, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. मागच्या काही सिरीज मध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या काही कन्सेप्ट आपण डिस्कस केल्या. आज पण अफलातून कन्सेप्ट डिस्कस करायचे आहेत. आज लिहायचे मित्रांनो. आजचा प्रश्न तुम्हाला 2 ते 3 मार्क देऊन जाणार, म्हणजे देऊन जाणार मित्रांनो. 100% 2 ते 3 मार्क आजचा प्रश्न तुम्हाला देऊन जाणार, म्हणजे देऊन जाणार. थोडस काही गोष्टी लिहून घ्याव्या लागतील, फॅक्च्युअल डाटा आहे, लिहून घ्यावा लागेल, पण काही गोष्टी कन्सेप्टेबल आहेत, जे समजणं तुम्हाला गरजेचं आहे. बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील जे प्रमुख पिकं आहेत, महाराष्ट्रातील जी प्रमुख पिकं आहेत ते पिकं आणि कोणकोणते जिल्हे, त्या पिकांमध्ये टॉपचे जिल्हे कोणकोणते आहेत, आपण पुढे मी तुम्हाला याची पण यादी बनवून देईल. टॉपचं राज्य कोणतं आहे आणि टॉपचा जगाचा देश कोणता आहे याची पण आपल्याला यादी काय करायची मित्रांनो, आज बनवायची आहे. तर नाव टाकायचं महाराष्ट्रातील प्रमुख पिकं, त्याच्यातील टॉपचे जिल्हे पण लिहायचे आपल्याला सेपरेट, टॉपची राज्य लिहायचे आणि टॉपचे देश पण काय करायचे मित्रांनो, लिहायचे. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया महाराष्ट्राच्या भूगोलाच्या बाबतीत. तुम्हाला माहित असेल महाराष्ट्राचं सर्वात महत्वाचं जे पीक आहे मित्रांनो, ज्वारी आहे. महत्वाचं अन्नधान्य जे घेतलं जातं महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राची लोक खातात, ठीक आहे, तर ते असतं मित्रांनो ज्वारी. आता ज्वारीचं लागवड जे सर्वात जास्त होते, ज्वारीची जी लागवड होते मित्रांनो, सोलापूर, नगर आणि सांगलीमध्ये होते. तुम्हाला फक्त एकच जिल्हा लक्षात ठेवला तरी चालेल, सोलापूरमध्ये ज्वारीची लागवड सर्वात जास्त होते. आणि दर हेक्टरी उत्पादन जर तुम्ही ज्वारीचं बघाल, दर हेक्टरी उत्पादन जर ज्वारीचं बघाल, ते सुद्धा कुठे मित्रांनो, सोलापूरमध्ये आहे. सोलापूरमध्ये लक्षात ठेवायचं मित्रांनो, सोलापूरमध्ये ज्वारी उत्पादनात पण म्हणजे लागवडीत पण टॉपला आहे आणि दर हेक्टरी उत्पादनामध्ये पण टॉपला आहे. सोलापूर, नगर आणि काय सांगली यांचं दर हेक्टरी उत्पादन ज्वारीचं काय जास्त आहे. हा फॅक्च्युअल डाटा आपल्याला काय करायचं मित्रांनो, लिहून घ्यायचा आहे. हा फॅक्च्युअल डाटा आपल्याला काय करायचं मित्रांनो, लिहून घ्यायचा. इथपर्यंत क्लिअर असेल, इथपर्यंत काही डाऊट नसेल तुम्हाला. चला मित्रांनो, खऱ्या अर्थाने आता पुढे जायला आपण सुरुवात करूया. ठीक आहे मित्रांनो, चला पुढचा पॉईंट बघा मित्रांनो, काय म्हटलेलं आहे. मी काही महत्वाचे कन्सेप्ट लिहून देतो, मग आपण पुढे सुरुवात करणार आहोत. आता कडधान्य आयएमपी टॉपिक आहे मित्रांनो. 2023 युनोने हे आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. हा एक एक्झामच्या दृष्टिकोनातून हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो, कडधान्य. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने आंतरराष्ट्रीय कडधान्य, आंतरराष्ट्रीय वर्ष, आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून काय केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून काय केलेलं आहे, कडधान्याला घोषित केलेलं आहे. कोणतं वर्ष मित्रांनो, ते पण 2023 हे युनोने कोणतं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे, कोणतं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे, तर आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. मग कडधान्याच्या बाबतीत आपण जगात भारतातलं टॉपचं राज्य पण लिहिणार आहोत, सो डोंट वरी. फक्त जिल्ह्यांवरती सध्या जाऊया. बघा मित्रांनो, जर टॉपचा जर तुम्ही कडधान्याच्या बाबतीत विचार केला, हे लिहिलंय तुम्ही युनोचं आंतरराष्ट्रीय वर्ष, कडधान्य वर्ष, तर मग कडधान्याच्या बाबतीत लातूर टॉपला आहे मित्रांनो. लातूर, उस्मानाबाद आणि बुलढाणा, लातूर, उस्मानाबाद आणि बुलढाणा. आणि दर हेक्टरी उत्पादनात पण लातूर, बुलढाणा, लातूर आणि काय उस्मानाबाद आहे. तुम्हाला फक्त पहिले लक्षात ठेवायचे, दर हेक्टरी उत्पादनामध्ये किंवा दर हेक्टरी उत्पादनामध्ये किंवा लागवडीमध्ये. हे लागवड आहे मित्रांनो, लागवडला कडधान्याची लागवड सर्वात जास्त लातूरला केली जाते आणि उत्पादन बुलढाण्याला होतं मित्रांनो. उत्पादन कुठं होतं मित्रांनो, बुलढाण्याला होतं. क्लिअर आहे इथपर्यंत, काही डाऊट नसेल इथपर्यंत. पुढचं घेऊया मित्रांनो, बाजरी. तुम्हाला माहित असेल पश्चिम महाराष्ट्राचं प्रामुख्याने पीक आहे. पश्चिम महाराष्ट्राचं प्रामुख्याने पीक म्हणून हे वापरलं जातं. पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचं अन्नधान्यातला मुख्य आहार काय मित्रांनो, बाजरी आहे. तर बाजरीचं उत्पादन तुम्ही बघाल, ठीक आहे, बाजरीचं उत्पादन बघाल तर ते अहमदनगर एक टॉपला आहे. बाजरी उत्पादनात काय महत्वाचं मित्रांनो, अहमदनगर काय टॉपला आहे. आता बाजरीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची, बाजरी जी आहे ना उन्हाळ्यात पण येते, बाजरी जे उन्हाळ्यात पण येते आणि पावसाळ्यात पण येते. ठीक आहे, बाजरी असं पीक आहे मित्रांनो, ते उन्हाळ्यात पण येतं, कुठे येतं, पावसाळ्यात पण येतं. क्लिअर आहे, क्लिअर आहे मित्रांनो, बाजरी लक्षात ठेवणार आहात. ठीक आहे, नगर टॉपला आहे मित्रांनो बाजरीमध्ये. आता तांदूळ, आता तुम्हाला वाटत असेल की तांदूळ सर्वात जास्त हे कोकणात पिकतो. नाही मित्रांनो, तांदूळ कोकणात पिकत नाही सर्वात जास्त. तर तांदूळ उत्पादनामध्ये जर जिल्ह्यांचा विचार केला तुम्ही, तांदूळ उत्पादनामध्ये, कारण की कोकणात जो तांदूळ पिकतो तो टप्प्याटप्प्याने पिकतो मित्रांनो. डोंगराच्या सांगायचं उद्देश काय की डोंगरवरती आणि डोंगराच्या वरती छोटी 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 शेत केलेली असतात, उतारावर शेत केलेली असतात, त्याच्यावर तांदूळ पिकतो. क्षेत्रफळ मोठं आहे मित्रांनो, पण तांदूळ उत्पादन कमी आहे कोकणातलं कम्पॅरेटिव्हली. आणि क्लिअर आहे मित्रांनो, कोकणामध्ये काय असतं, कोकणामध्ये एक महत्वाचं आहे मित्रांनो, कोकणामध्ये जो तांदूळ पिकतो मित्रांनो, तो फक्त
पावसाळ्यात पिकतो मित्रांनो. कोकणातला तांदूळ फक्त पावसाळ्यात पिकतो. क्लिअर आहे. पण आपला जो पूर्व महाराष्ट्र आहे, मग गडचिरोली असेल, भंडारा असेल, गडचिरोली असेल, ठीक आहे, गोंदिया असेल, ही जिल्हे जे आहेत मित्रांनो, या जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात दोघं जागेवर तांदूळ पिकतो मित्रांनो. उन्हाळा आणि काय मित्रांनो, उन्हाळा आणि काय पावसाळा, पावसाळा. ठीक आहे. सो क्लिअर आहे मित्रांनो. उन्हाळा आणि पावसाळा म्हणजे दोघं सीझन मध्ये काय घेतलं जातं, तांदळाचं उत्पादन घेतलं जातं पूर्व महाराष्ट्रामध्ये, आणि कोकणात फक्त पावसाळ्यात घेतलं जातं. कोकणात केव्हा घेतलं जातं मित्रांनो, पावसाळ्यात घेतलं जातं. म्हणून लक्षात ठेवायचं की तांदूळ उत्पादनात कोकणाचा नंबर लागत नाही मित्रांनो, तर तांदूळ उत्पादनात गोंदिया टॉपला आहे मित्रांनो. तांदूळ उत्पादनात काय टॉपला आहे, गोंदिया टॉपला आहे मित्रांनो. आणि म्हणजे लागवडीमध्ये हे लागवडीचं खाली क्षेत्र आहे मित्रांनो, आणि उत्पादनात पण कोण टॉपला आहे, गोंदिया टॉपला आहे. क्लिअर आहे मित्रांनो. गोंदिया टॉपला आहे कशाच्या बाबतीत, तांदूळच्या बाबतीत. आपण पुढे पण शिकणार आहोत अजून तांदूळाच्या बाबतीत. जगातला टॉपचा देश, भारतातलं टॉपचं राज्य, हे पण आपण लिहिणार आहोत. सो डोंट वरी. मी त्या एक यादी बनवून देणार आहे, त्याची एकदम क्विक यादी बनवून देणार आहे. गहू तुम्हाला माहित असेल मित्रांनो, रब्बी पीक आहे गहू, बरोबर आहे, हिवाळ्यात घेतलं जातं. आणि गहू मध्ये नागपूर टॉपला आहे मित्रांनो, दोघं बाबतीत. गहू मध्ये काय टॉपला आहे, नागपूर टॉपला आहे. क्लिअर आहे. उत्पादनामध्ये आणि दर हेक्टरी, लागवडीमध्ये पण आणि दर हेक्टरी उत्पादनामध्ये पण. पुढे खूप आयएमपी डाटा आहे मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा, पूर्ण आयएमपी डाटा आहे. चला मित्रांनो पुढचा बघा. आता तेलबिया, तेलबियामध्ये बुलढाणा टॉपला आहे मित्रांनो. तेलबियामध्ये काय आहे, बुलढाणा टॉपला आहे. तेलबिया म्हणजे कळतं ना, त्यापासून आपल्याला म्हणजे तेल मिळतं, अशा बिया. मग शेंगदाणे असतील, त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर बरेच आहेत, सूर्यफूल आहे, बरोबर आहे, बरेच आहेत, सोयाबीन आहे सर्वात महत्वाचं. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर कापूस उत्पादनामध्ये, कापूस उत्पादनामध्ये बघाल तर याच्या तापीच्या काठावर कसदार काळ्या मृदेत कापूस पिकतो मित्रांनो. ऍक्च्युली आपली महाराष्ट्राची जी मृदा आहे तिला रेगूर मृदा म्हणतात, आणि तीच काळ्या कापसाची मृदा पण मानली जाते. पण लक्षात ठेवायचंय, जळगाव मध्ये लागवड सर्वात जास्त केली जाते मित्रांनो. जळगाव जिल्ह्यात काय केली जाते, लागवड सर्वात जास्त केली जाते. आणि वर्धा जिल्ह्यामध्ये उत्पादन सर्वात जास्त होतं. दर हेक्टरी उत्पादन कुठं जास्त होतं कापसाचं, वर्ध्यामध्ये होतं मित्रांनो. क्लिअर आहे. वर्ध्यामध्ये दर हेक्टरी उत्पादन काय होतं, सर्वात जास्त होतं. ठीक आहे. थोडस 2दा-3दा रिवाइज करा, एक एक कंटेन्स लिहून घ्या मित्रांनो, खूप महत्वाचं आहे. बघा पुढचं महत्वाचं घेऊया मित्रांनो, ऊस. आता तुम्ही बघाल तर ऊस मध्ये सोलापूर टॉपला आहे मित्रांनो. ऊस मध्ये कोण टॉपला आहे, सोलापूर टॉपला आहे. ठीक आहे. सोलापूर, बाजरीत पण सोलापूर टॉपला आहे. ऊस मध्ये पण कोण टॉपला आहे मित्रांनो, सोलापूर टॉपला आहे. तांदूळ, तंबाखू सर्वात आवडता पदार्थ आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा, बऱ्याच लोकांचा, स्फूर्तिवर्धक चूर्ण आहे, बरोबर आहे, स्फूर्तिवर्धक चूर्ण आहे. तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्येच तंबाखू पिकते मित्रांनो. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातच काय पिकते मित्रांनो, तंबाखू पिकते. आणि आपला हा प्रश्न पुन्हा पुन्हा येतो, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखू पिकते. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त तंबाखूचं उत्पादन भारतात, महाराष्ट्रात घेतलं जातं. महाराष्ट्रात तंबाखू फक्त आणि फक्त कोणत्या नदीच्या खोऱ्यात पिकली जाते, कृष्णा नदीच्या खोऱ्यातच काय केली जाते, पिकवली जाते. ठीक आहे. आणि जगामध्ये तंबाखूचा टॉपचा देश अमेरिका आहे. क्लिअर आहे मित्रांनो इथपर्यंत. आता ही महत्वाची पिकं घेतली आहेत आपण, आता आपण काय करणार आहोत मित्रांनो, मी एक ब्लँक पेज घेतो, खूप इम्पॉर्टन्स डाटा आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. सो डोंट वरी. आता एक ब्लँक पेज घेतो, खूप महत्वाचे आयएमपी पिकं लिहून देतो. त्या पिकांचा टॉपचा देश आणि टॉपचं राज्य आपल्याला काय करायचं मित्रांनो, लिहून घ्यायचंय. परीक्षेच्या दृष्टिकोनातून 1 मार्क आपला खूप आयएमपी आहे मित्रांनो हा. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, बघा एक इमॅजिन करा. बघा मित्रांनो, मी काही पिकांची नावं लिहितो. जसं की मी घेतला गहू. मी काय घेतला मित्रांनो, गहू. इथं काय घेतला, दिसतंय प्रत्येकाला, आय होप अशी अपेक्षा मला की गहू दिसत असेल, गहू, बरोबर आहे. आता गहू, त्याच्यानंतर तांदूळ. काय मित्रांनो, तांदूळ. आता बघा जगात ही 2च पिकं अशी आहेत मित्रांनो, 99% लोक खातात. आता बघा तुम्हाला एक उदाहरण सांगतो, की जसं की ही पृथ्वी गोल आहे, तुम्हाला माहित असेल ही पृथ्वी गोल आहे, मध्ये विषुववृत्त आहे 0 अंशावर, वरती 23.5 अंशावर कर्कवृत्त जातं, खाली 23.5 अंशावर मकरवृत्त जातं मित्रांनो. हे तर तुम्हाला सर्वांना माहित असेल, जॉग्राफीचा एक बेसिक फंडा या. ठीक आहे. वरती 66.5 वर आर्टिक वृत्त आहे मित्रांनो, वरती 66.5 वर आर्टिक वृत्त आहे, आणि खाली 66.5 वर अंटार्क्टिक वृत्त आहे मित्रांनो. क्लिअर आहे इथपर्यंत फंडा क्लिअर आहे मित्रांनो. मग काय केलं जातं, या कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या मध्ये, वरती 23.5 आणि खाली 23.5 यांच्या मध्येच तांदूळ पिकतो मित्रांनो. यांच्या मध्येच काय पिकतो, इथंच काय पिकतो, तांदूळ पिकतो. रोज पाऊस पडतो, थंड वातावरण, म्हणजे खूप जास्त पाऊस पडतो, गरम उष्ण वातावरण असतं, आणि पावसाला, तांदळाला कशाची गरज असते, खूप जास्त पावसाची गरज असते, म्हणून इथे तांदूळ पिकतो. उष्ण थंड वातावरण चालत नाही. इथून तर इथपर्यंत 66.5 पर्यंत खूप जास्त थंडी असते मित्रांनो, म्हणून इथं काय पिकतो, गहू पिकतो. इथं पण गहू पिकतो मित्रांनो, इथं पण काय पिकतो, गहू पिकतो. सो जगामध्ये
हा क्लिअर आहे फंडा मित्रांनो. 66.5 पासून 66.5 वरती 23.5 ते 66.5 गहू पिकतो, खाली 23.5 ते 66.5 गहू पिकतो मित्रांनो. आता तुम्ही बघाल तर इथं थंड वातावरण असतं, इथं पण थंड वातावरण असतं, इथं उष्ण वातावरण असतं. विषुववृत्ताच्या जवळ आहे, बरोबर आहे, खूप जास्त पाऊस पडतो, लोकसंख्या जास्त आहे विषुववृत्तावर एकवटलेली. हिमालयाच्या पायथ्याशी तर खूप, हिमालयाच्या आजूबाजूला तर लोकसंख्या खूप जास्त एकवटलेली आहे. ठीक आहे, क्लिअर आहे मित्रांनो. याच्या खाली 66.5च्या वरती, वरती 66.5च्या वरती बर्फ असतो, तर पिकं जनरली येत नाही. तर जगामध्ये खाण्यासाठी प्रामुख्याने ही दोन पिकं वापरली जातात किंवा याच्यापासून बनवलेले पदार्थ काय केले जातात, वापरले जातात. जगाचा ओव्हरलुक विचार केला तर. ठीक आहे मित्रांनो. सो क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे. चला मग आता आपल्या खऱ्या अर्थाने आपण पुढे जाणार आहोत. खऱ्या अर्थाने आपण पुढे जाणार आहोत. मी खूप पिकं लिहून देणार आहे. टॉपचा देश, टॉपचं राज्य लिहून देणार आहे. सर्व व्यवस्थित काय करायचं मित्रांनो, लिहून टाकायचे. सर्व काय करायचं, लिहून टाकायचे मित्रांनो. मग आता आपण गहू झाला मित्रांनो, आपला गहू झाला, तांदूळ झाला, बरोबर आहे. आता आपण घेऊया मित्रांनो कॉफी. आपण काय घेऊया मित्रांनो, कॉफी उत्पादनात टॉपचं राज्य लिहूया मित्रांनो. त्याच्यानंतर रबर घेऊया मित्रांनो, रबर घेऊया. त्याच्यानंतर चहा घेऊया मित्रांनो, चहा घेऊया. त्याच्यानंतर ग्रीन टी घेऊया मित्रांनो, ग्रीन टी घेऊया. ग्रीन टी घेऊया मित्रांनो. त्याच्यानंतर साखर घेऊया, ऊस घेऊया, ऊस घेऊया. आणि बीट शुगर घेऊया, बीट पासून बनवलेली साखर, बीट शुगर घेऊया मित्रांनो, बीट शुगर घेऊया, बीट पासून बनवलेली साखर. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण ताग घेऊया, ताग घेऊया, ज्याच्यापासून कापड बनवतात. त्याच्यानंतर आपण घेऊया मित्रांनो रबर घेऊया. काय घेऊया मित्रांनो, रबर घेऊया. त्याच्यानंतर मसाल्यांचे पदार्थ घेऊया मित्रांनो, मसाल्यांचे पदार्थ घेऊया. त्याच्यानंतर आपण मांस घेऊया, मांस. त्याच्यानंतर आपण कापूस घेऊया मित्रांनो, कापूस, कापूस घेऊया. त्याच्यानंतर आपण मका घेऊया मित्रांनो, मका, मका घेऊया. आणि कडधान्य घेऊया मित्रांनो, कडधान्य जे आताच आपण आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केलेले 2023. त्याच्यानंतर पेट्रोल घेऊया मित्रांनो, काही हरकत नाही, पेट्रोल घेऊया, पेट्रोल घेऊया. पेट्रोल लिहिताना चुकलंय तरी आपण लिहून टाकूया. चला पेट्रोल घेऊया मित्रांनो, खूप IMP आहे. पेट्रोल घेऊया मित्रांनो, पेट्रोल. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रीन टी, चहा, कॉफी, रबर, मसाल्याचे पदार्थ, रबर, ताग, ताग झालं. एवढे महत्वाचे पदार्थ आहेत मित्रांनो. याच्या जगातला टॉपचा देश आणि टॉपचं राज्य आपल्याला लक्षात ठेवणं काय मित्रांनो गरजेचं आहे. टॉपचा देश आणि गॅस, खास करून गॅसचा आपण विचार करूया मित्रांनो. नैसर्गिक वायू म्हणूया त्याला. ठीक आहे. तर हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो, नैसर्गिक वायू. नैसर्गिक वायू कोरोनाच्या काळामध्ये हा चर्चेत होता मित्रांनो, नैसर्गिक वायू. ठीक आहे. LPG, CNG तुम्हाला ऐकलं असेल. ही एवढी महत्वाची आहेत मित्रांनो एक्झामच्या दृष्टिकोनातून. मग आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, आता जर गहू म्हणाल तर जगात अमेरिका टॉपला आहे मित्रांनो. अमेरिकेचा प्रेरी नावाचा एक प्रदेश आहे ज्यामध्ये गव्हाचं सर्वात जास्त उत्पादन घेतलं जातं. आणि भारतात काँग्रेस जे बी आलं ते ह्याच अमेरिकेच्या प्रेरी प्रदेशातनं कसं आलं तो मोठा इतिहास आहे. ठीक आहे मित्रांनो. सो अमेरिका टॉपला आहे मित्रांनो गहू उत्पादनामध्ये. राज्य बघाल तर तुम्हाला पंजाब आणि युपी सापडेल मित्रांनो. हरियाणा मागे गेलेला आहे, पंजाब आणि युपी सापडेल टॉपचं राज्य गहू उत्पादनामध्ये. आता तांदूळ बघाल तर चायना आहे मित्रांनो. तांदूळ उत्पादनात कोण टॉपला आहे, चायना आहे मित्रांनो. आणि भारतातलं राज्य बघाल तर तामिळनाडू आहे मित्रांनो. भारतातलं कोणतं राज्य आहे, तामिळनाडू हे राज्य तांदूळ उत्पादनात काय टॉपला आहे. व्यवस्थित यादी लिहून टाकायची. कॉफी बघाल तर ब्राझील आहे मित्रांनो. कॉफी उत्पादनात जगातला कोणता देश आहे मित्रांनो, ब्राझील आहे, जिथं कॉफी सर्वात जास्त पिकते मित्रांनो. आणि भारतातलं जर राज्य बघाल तर तुम्ही कर्नाटक आहे मित्रांनो. निलगिरी पर्वतावर, कर्नाटक मित्रांनो, निलगिरी पर्वताच्याच पायथ्याशी कॉफी पिकवली जाते. कोणत्या, कुठं पिकवली जाते, निलगिरी पर्वताच्याच पायथ्याशी काय पिकवली जाते, कॉफी पिकवली जाते. रबर बघाल तर तुम्ही पुन्हा एकदा ब्राझील आहे मित्रांनो. रबर मध्ये पण पुन्हा काय आहे, ब्राझील आहे मित्रांनो, ब्राझील आहे. रबर मध्ये ब्राझील आहे, ब्राझील आहे मित्रांनो. आणि जर आपल्या महाराष्ट्र भारतातलं एखादं राज्य बघितलं तर ते आहे मित्रांनो केरळ. काय मित्रांनो, केरळ. केरळ राज्यामध्ये सर्वात जास्त रबर पिकवलं जातं. रबराचा चिक, त्या चिकापासून रबर जे टायर म्हणतो आपण ते तयार होतात. ठीक आहे. चहा बघाल तर तुम्ही पुन्हा एकदा चायना आहे मित्रांनो. चहामध्ये चायना आहे मित्रांनो. आणि भारताचा तुम्हाला सर्वांना माहिती आहे आसाम आहे मित्रांनो. आसाम मध्ये सर्वात जास्त चहा पिकतो. आणि NCERTचं पुस्तक बघाल तर तुम्हाला आसामचा चहा आणि चायनाचा चहाचा फरक तुम्हाला एक स्टोरीच्या माध्यमातून सांगेल. पण लक्षात ठेवायचे, चायनाचा जो चहा असतो त्याची पानं मोठी असतात, भारतात जो चहा पिकतो त्याची पानं छोटी असतात. ठीक आहे मित्रांनो. सो ग्रीन टी आहे मित्रांनो. ग्रीन टी जपान आहे मित्रांनो. टॉपचा देश कोणता आहे जिथं ग्रीन टी आहे मित्रांनो, जपान आहे. जपानला सर्वात जास्त ग्रीन टी पिकते मित्रांनो. आता बऱ्याच लोकांना जे फॅड आलेलं आहे ग्रीन टी पितात. ठीक आहे. त्याच्यानंतर ऊस महत्वाचा आहे मित्रांनो. आता ऊस मध्ये आपल्यासाठी लक्षात ठेवायचं क्युबा हा देश ऊस उत्पादनात टॉपला आहे मित्रांनो. क्युबा हा देश ऊस उत्पादनात टॉपला आहे. आता भारतामध्ये दोन राज्य आहेत मित्रांनो, लक्षात ठेवायचे. लागवड विचारली ना, लागवड ऊस उत्पादनाची लागवड जर सर्वात जास्त विचारली तर युपी आहे मित्रांनो. सर्वात जास्त ऊस लागवड कुठे केली जाते, युपी मध्ये केली जाते. आणि सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्रात आहे मित्रांनो. महाराष्ट्रात सर्वात जास्त काय आहे, ऊसाचं उत्पादन घेतलं जातं. लागवड आहे युपी मित्रांनो, राज्य आहे महाराष्ट्र. त्याच्यानंतर बीट शुगर जो आहे मित्रांनो, रशियामध्ये मोठ्या प्रमाणात बीट शुगर पिकते मित्रांनो.
भारतात बीट पासून साखर बनवत नाही, तर रशियामध्ये बीट पासून काय बनवली जाते, साखर बनवली जाते. खूप IMP डाटा आहे, व्यवस्थित एका खाली एक काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. येस किरण सर, काही डाऊट शंका असेल तर मला सांगा. ठीक आहे, चला पुढे घेऊया मित्रांनो ताग. आता ताग बघाल तर बांगलादेश टॉपला आहे मित्रांनो, ताग उत्पादनात. काय टॉपला आहे, बांगलादेश टॉपला आहे मित्रांनो. आणि भारतातलं राज्य बघाल तर पश्चिम बंगाल हे राज्य टॉपला आहे मित्रांनो. कोणतं राज्य टॉपला आहे, पश्चिम बंगाल हे राज्य काय टॉपला आहे. कुठं, रबर ताग मध्ये. त्याच्यानंतर रबर झालंय आपल्या इथं, नाही घेतलं ना रबर, पुन्हा एकदा झालेलं आहे, तर रबर मी घेत नाही. मसाल्याचे पदार्थ तर बघाल तर तुम्ही मादागास्कर, मादागास्कर. ठीक आहे, हे काय चर्चेत होतं. आणि आपल्या तामिळनाडू मध्ये तामिळनाडू. ठीक आहे, सो ही दोन राज्य, एक मादागास्कर देश आणि तामिळनाडू. मास बघाल तर तुम्ही ऑस्ट्रेलिया, मास मध्ये ऑस्ट्रेलिया टॉपला आहे मित्रांनो. ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया नाही, ऑस्ट्रेलिया. आणि भारतातलं राज्य बघाल तर UP आहे मित्रांनो. कापूस बघाल तर पुन्हा एकदा वेस्ट इंडिज आहे मित्रांनो. वेस्ट इंडिज समूहामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन केला जातो. वेस्ट इंडिज नावाचा देश नाहीये. ठीक आहे, पण तरी 4-5 देशांच्या समूहाला वेस्ट इंडिज म्हणतात. वेस्ट इंडिज मध्ये कापूस मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो. त्याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आंध्र प्रदेश आपल्या भारतातलं एक राज्य आहे जे टॉपला आहे. आंध्र प्रदेश आपल्या भारतातलं एक राज्य आहे मित्रांनो, ते काय टॉपला आहे. त्याच्यानंतर मका बघाल तर मेक्सिको आहे मित्रांनो. मेक्सिको, मेक्सिको मक्यामध्ये टॉपला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये विचार करणार तर गुजरात टॉपला आहे मित्रांनो मक्यामध्ये. काय टॉपला आहे, गुजरात टॉपला आहे मक्यामध्ये. ठीक आहे, कडधान्य बघाल तर जगातला देश नाहीये. आंध्र प्रदेश आपल्या भारतातलं एक राज्य आहे. आंध्र प्रदेश ते टॉपला आहे. छत्तीसगड, आंध्र प्रदेश नाही, छत्तीसगड सबसे बढ़िया, छत्तीसगड या. ठीक आहे, छत्तीसगड. आता तुम्ही बघाल छत्तीसगडचा 2023चा एक डाटा आहे बरं का. छत्तीसगडला भारतात सर्वात कमी बेरोजगारी असणारं राज्य आहे ते छत्तीसगड. भारतात कोणी विचारच करू शकणार नाही. भारतामध्ये छत्तीसगडच्या बाबतीत काय डोक्यात टाकायचे, भारतातलं सर्वात कमी बेरोजगारी असणारं राज्य आहे छत्तीसगड. तुम्ही म्हणाल रे मागासलेलं राज्य नाही तर बेरोजगारी नाहीये मित्रांनो, कारण की 90% लोक पॉप्युलेशन हे शेतीवर अवलंबून आहे. म्हणून या राज्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण काय आहे, सर्वात कमी आहे. आणि सर्वात जास्त बेरोजगारी जम्मू काश्मीरमध्ये आहे. ठीक आहे मित्रांनो, पेट्रोल जर बघाल तर इथं पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून 2 IMP टॉपिक आहेत मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून पेट्रोल मी हे छत्तीसगड रफ करून देतो कडधान्याचं, तुम्हाला आता लक्षात राहील. आता पेट्रोलचे जर साठे विचारले ना मित्रांनो, साठे, पेट्रोलचे जर साठे विचारले ना मित्रांनो, तर व्हेनेझुएलामध्ये सर्वात जास्त साठे आहेत मित्रांनो. कुठे साठे आहेत, व्हेनेझुएला. 2022-23 मध्ये खूप मोठे कांड झाले होते व्हेनेझुएलाला, तो आपण नंतर करू. व्हेनेझुएलाने नवीन करन्सी पण आणली होती देशात, डिजिटल करन्सी पण आणली होती. खूप महागाई झालेली होती व्हेनेझुएलामध्ये. ठीक आहे, तर तो एक नंतरचा किस्सा आहे मित्रांनो. व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण ज्यावेळी चर्चा करणार आहोत. एखादी जास्त नोटा छापल्या तर काय होतं, ठीक आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट वर डिपेंड नाही राहिलं तर काय होतं, याचं जिवंत उदाहरण व्हेनेझुएला आहे मित्रांनो. जी 1930 मध्ये जी मिस्टेक हिटलरने केली होती, तीच मिस्टेक सध्याच्या 2020च्या आसपास व्हेनेझुएलाने केली होती. तर साठे सर्वात जास्त व्हेनेझुएलामध्ये आहेत मित्रांनो. उत्पादन सौदी करतो मित्रांनो. उत्पादन कोण करतं, उत्पादन कोण करतं मित्रांनो, सौदी उत्पादन करतं. उत्पादन कोण करतं, सौदी करतं मित्रांनो, लक्षात ठेवायचंय. आणि महाराष्ट्रातलं जर राज्य आहे ना, आपल्या एखाद्या राज्याचं विचारलं ते सर्वात जास्त, तर ते आहे आपलं महाराष्ट्र. मुंबई हायमध्ये सर्वात जास्त पेट्रोल उत्पादन केलं जातं. ठीक आहे मित्रांनो. आणि नैसर्गिक वायू बघाल तर रशिया टॉपला आहे मित्रांनो. रशिया, आपण कोरोनाच्या काळामध्ये रशियाकडनं याच्यामधनं, रशिया युक्रेन युद्धाच्या वेळेस रशियाकडनं मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूची काय केली, आयात केली, क्रूड ऑइलची आयात केली. आणि त्याच्यामुळे तो पैसा रशियाने युक्रेनच्या युद्धात वापरला असा आरोप युरोप खंड करतं. ठीक आहे, सो तो एक महत्वाचा मुद्दा मित्रांनो. नैसर्गिक वायू उत्पादनात रशिया टॉपला आहे मित्रांनो. ही यादी परीक्षेच्या दृष्टिकोनातून IMP आहे. व्यवस्थित एकदा दोनदा काय करायची, लिहून काढायचे, बाजूला होऊन जातो. पॉज करून घ्यायचं, आत्ताच पॉज करू नका, लाईव्ह लेक्चर मध्ये पॉज करण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे, नंतर पॉज करा, लिहून घेणार आहात व्यवस्थित शांततेत, पूर्ण यादी काय करणार आहात मित्रांनो, लिहून घेणार आहात. ठीक आहे, मी बाजूला होऊन गेलेलो 1 मिनिटासाठी. आता तुम्ही ती पॉज करून टाकणार आहात. आपण पुढे जाऊया मित्रांनो. ठीक आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे मित्रांनो. चला आता आपण खऱ्या अर्थाने पुढे जाऊया. आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये काय काय आहे ते लिहिलं मित्रांनो. आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये काय काय आहे ते लिहिलं मित्रांनो. कोणता टॉपचा जिल्हा ते लिहिलं मित्रांनो. बरोबर आहे, इथपर्यंत आलोय. आता कोणतं ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे हे पण आपल्याला पुन्हा पुन्हा काय केलं जातं, विचारलं जातं. कोणतं ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे हे पुन्हा पुन्हा काय केलं जातं मित्रांनो, विचारलं जातं. सो लक्षात ठेवायचे. केळी उत्पादनामध्ये जळगाव जिल्हा तुम्हाला माहित असेल, रावेर आणि वसई. वसईची खाडी तुम्ही ऐकलं असेल, ठाण्यामध्ये वसईची खाडी. त्याच्यानंतर आंबे उत्पादनात रत्नागिरी मित्रांनो, हे सर्वांना येईल, हे नॉर्मल आहे. मोसंबीमध्ये श्रीरामपूर लक्षात ठेवायचं मित्रांनो. मोसंबी उत्पादनात टॉपचं म्हणजे प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे, श्रीरामपूर मित्रांनो. काजू उत्पादनामध्ये दक्षिण कोकण, मालवण आणि
वेंगुर्ला. संत्रीमध्ये मित्रांनो नागपूर, हे पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बऱ्याच दिवस मला मोसंबी आणि संत्रीतलं आजही व्यवस्थित कन्फ्युजन समजत नाही. ठीक आहे मित्रांनो, चिकू उत्पादनामध्ये लक्षात ठेवायचं प्रसिद्ध ठिकाणं कोणकोणती आहेत? घोलवड आहे, डहाणू आहे आणि ठाणे आहे मित्रांनो. घोलवड, डहाणू, ठाणे चिकू उत्पादनात आहे मित्रांनो. सीताफळ उत्पादनामध्ये दौलताबाद आहे, लक्षात ठेवायचे. दौलताबाद आणि देवगिरी. दौलताबाद म्हणजेच काय मित्रांनो? देवगिरीचा किल्ला तुम्ही ऐकला असेल, देवगिरी औरंगाबाद जवळ, बरोबर आहे. दौलताबाद, देवगिरी. सीताफळ उत्पादनात टॉपला आहे मित्रांनो. द्राक्ष उत्पादनात लक्षात ठेवण्याची गरज नाही, आमचं नाशिक शहर आहे मित्रांनो. नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनात टॉपला आहे. ही सर्व टॉपची शहरं म्हणजे शहरं लक्षात ठेवायचे, ठिकाणं लक्षात ठेवायचे. कलिंगड उत्पादनामध्ये मित्रांनो अलिबाग आहे. कलिंगड उत्पादनामध्ये अलिबाग आहे. ठीक आहे, कलिंगड उत्पादनामध्ये अलिबाग आहे मित्रांनो. आणि बोर उत्पादनामध्ये, बोर माहिती आहे ना, मेहरून आहे. मेहरून आहे जळगाव जिल्ह्यामध्ये, मेहरून आहे. ही प्रसिद्ध ठिकाणं आहेत मित्रांनो त्या फळासाठी उपलब्ध. आता आपल्याला पुढची जी यादी बनवायची ती खूप आयएमपी आहे मित्रांनो. जॉग्राफिकल इंडिकेटर्स असतात, बरोबर आहे. एखादं ठिकाण एखाद्या कामासाठी इंडिकेट केलं जातं. जॉग्राफिकल एरिया एखाद्या प्रसिद्ध फळासाठी, प्रसिद्ध वस्तूसाठी इंडिकेट केला जातो, त्याला म्हणतात जॉग्राफिकल इंडिकेटर टॅग, बरोबर आहे. जीआय टॅग म्हणतात शुद्ध मराठीत, आपल्याला त्याला जीआय मानांकन किंवा जीआय टॅग म्हणतात. जीआयचा लॉंग फॉर्म आहे मित्रांनो जॉग्राफिकल इंडिकेटर टॅग. असलेली ठिकाणं, कोणकोणते ठिकाण कशासाठी जॉग्राफिकल इंडिकेटर केलेलं आहे याची यादी महाराष्ट्राची आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, चला. केळी तुम्हाला माहित असेल, जळगावची केळी प्रसिद्ध आहे. कांदा बघाल तर जॉग्राफिकल इंडिकेटर जर बघाल तुम्ही, कांदा तर लासलगाव आहे. कांदा लासलगाव आहे मित्रांनो. स्ट्रॉबेरी महाबळेश्वर आहे. जिल्हा मला कमेंट करून सांगायचं आहे महाबळेश्वरचा. काजू वेंगुर्ला आहे मित्रांनो, काजू वेंगुर्ला आहे. हळद आहे मित्रांनो वायगाव. यादी लक्षात ठेवायची, दोनदा तीनदा वाचायची. हळद आहे मित्रांनो वायगाव. केसरांबा मराठवाडा, आपलं वाटणार नाही केसरांबा मराठवाड्याचा असेल, हे इथं आपलं डोकं चालत नाही. ज्वारी मंगळवेढा मित्रांनो. ज्वारी मंगळवेढा कोणाचा मतदारसंघ आहे मला तुम्ही सांगणार आहात. ठीक आहे, ज्वारी मंगळवेढा मित्रांनो. संत्री नागपूर, संत्री नागपूर. ठीक आहे, हे जॉग्राफिकल इंडिकेटर आहेत मित्रांनो. ठीक आहे, पुढचं जॉग्राफिकल इंडिकेटर बघा मित्रांनो. जर मोसंबी बघाल तर तुम्हाला जालना सापडेल, मोसंबी जालना सापडेल. आणि डाळिंब बघाल तर सोलापूर सापडेल, डाळिंब बघाल तर सोलापूर सापडेल. ही जॉग्राफिकल इंडिकेटर आहेत. तर पुढची जॉग्राफिकल इंडिकेटर्स खूप इम्पॉर्टन्स आहेत. एवढीच आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून आयएमपी आहेत, एवढी लक्षात ठेवायची आहेत. बघा मित्रांनो, चिकू बघाल तर डहाणू. चिकू बघाल तर काय मित्रांनो? डहाणू, चिकूचा डहाणू, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुरडाळ म्हणाल तर नवापूर, तुरडाळ म्हणाल तर नवापूर मित्रांनो. जळगावची वांगी, बरोबर आहे. घेवडा बघाल तर कोरगाव, आयएमपी आहे थोडासा, हा लक्षात ठेवा. कोरेगाव, घेवडा. द्राक्ष लक्षात नाही ठेवले तर चालेल, आमच्या नाशिकचे, बरोबर आहे. मिरची बघाल तर भिवापूर मित्रांनो, मिरची बघाल तर भिवापूर. घनसाळी तांदूळ बघाल तर आजरा, हे पण थोडं आयएमपी आहे. घनसारी तांदूळ बघाल तर आजरा. अंजीर बघाल तर पुरंदर मित्रांनो, पुरंदर. पांढरा कांदा, हे टॉपिक इम्पॉर्टन्स आहे. पांढरा कांदा बघाल तर तुम्हाला सापडेल अलिबाग. ठीक आहे, आणि हापूस आंबा बघाल तर कोकण, खास करून रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे सर्वे. ठीक आहे, कोकण. एवढी काय महाराष्ट्रामध्ये जॉग्राफिकल इंडिकेटर्स आहेत. महाराष्ट्रामध्ये जॉग्राफिकल इंडिकेटर्स आहेत, याच्याबद्दल जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही. दोनदा तीनदा तुम्हाला वाचण्याची याला गरज आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया मित्रांनो. पुढचा टॉपिक घेऊया. बघा, सीताफळ असेल तर बीड मध्ये आहे. सीताफळ जॉग्राफिकल इंडिकेटर बीड मध्ये आहे. गुळ बघाल तर कोल्हापूर आहे मित्रांनो. गुळ बघाल तर काय सापडेल जॉग्राफिकल इंडिकेटर. आणि कांद्या ऊस उत्पादनात पण कोल्हापूरचा नंबर लागतो मित्रांनो. बेदाणे बघाल तर सांगली, द्राक्षापासून तयार जाणारे बेदाणे. कोकम बघाल तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सरबताचा एक प्रकार असतो कोकम. हळद बघाल तर सांगली, वायगाव पण आहे सांगली. आणि कोलम तांदूळ बघाल तर पालघर मित्रांनो. कोलम तांदूळ बघाल तर पालघर. ठीक आहे, एवढी महत्वाची जॉग्राफिकल इंडिकेटर्स आहेत. एवढी महत्वाचे काय आहेत मित्रांनो? जॉग्राफिकल इंडिकेटर्स आहेत. क्लिअर आहे, क्लिअर आहे. ही जॉग्राफिकल इंडिकेटर्स 2 वेळा 3 वेळा काय करायचे? वाचायचे आहेत. जॉग्राफिकल इंडिकेटर्स 2 वेळा 3 वेळा काय करायचे मित्रांनो? वाचायचे आहेत. ठीक आहे, सो आय होप इथपर्यंत लक्षात आलं असेल आपण कोणत्या पद्धतीने कव्हर करत आहोत. चला पुढे जाऊया मित्रांनो, पुढच्यावर जाऊया, पुढच्या मुद्द्यावर जाऊया मित्रांनो. ठीक आहे, चला. आता महत्वाचं आहे मित्रांनो की आता आपल्याला हरित क्रांती, निळी क्रांती, काळी क्रांती, पिवळी क्रांती, या सर्व क्रांती लक्षात ठेवायच्यात. त्याच्या आधी लक्षात ठेवायच्यात मित्रांनो जागतिक हरित क्रांतीचे जनक. 3 क्रांती लक्षात ठेवा, आयएमपी आहेत मित्रांनो. जागतिक हरित क्रांतीचे जनक, जागतिक हरित क्रांतीचे जनक, हरित क्रांती, जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत मित्रांनो नॉर्मन बोरलॉग. बरोबर आहे. तांदळाची गव्हाची नवीन जात शोधली होती नॉर्मन बोरलॉग. प्रोनाउन्सिएशन माझं चुकलं असेल तर नॉर्मन बोरलॉग. भारताच्या हरित क्रांतीचे जनक आहेत मित्रांनो. भारताच्या आयएमपी मित्रांनो हरित क्रांतीचे जनक आहेत. हरित क्रांती, भारताच्या हरित क्रांतीचे जनक आहेत एस स्वामीनाथन. बऱ्याच वेळा युपीएससी दिली होती, बरोबर आहे. युपीएससीने पत्र पाठवलं होतं त्यांना, साहेब परत पेपर देऊ नका. स्वामीनाथन.
स्वामीनाथन. ठीक आहे, एस स्वामीनाथन. ठीक आहे, आता ज्यांचा मृत्यू झालेला आहे, मागच्याच महिन्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून IMPI भारताचे हरित क्रांतीचे जनक जे आहेत एस स्वामीनाथन यांचा मृत्यू झालेला आहे, त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून IMPI. दुसरा महत्वाचा मित्रांनो, महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आहेत मित्रांनो, महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आहेत महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आणि पहिले नॉन मराठा मुख्यमंत्री वसंतराव नाईक. कोण आहेत मित्रांनो? वसंतराव नाईक. ठीक आहे, त्यांनीच महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे काय मानले जातात, त्यांना जनक मानलं जातं. त्यांनी मोठ्या प्रमाणात वसंतराव नाईक बंधारे बांधले होते. तुम्ही प्रत्येक गावामध्ये छोटे छोटे जे बंधारे आहेत त्याच्यामुळे पाणी साचवलं जातं, पाणी आडवा पाणी जिरवा योजना ऐकली असेल तुम्ही, ते छोटे छोटे बंधारे बांधले जातात. ती ही वसंतराव नाईक यांचीच कल्पना होती सुरुवातीला. ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली काही दिवसानंतरच यशवंतराव चव्हाण हे दिल्लीत चालले गेले, संरक्षण मंत्री झाले आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद वसंतराव नाईक यांच्याकडे आलं होतं. ठीक आहे, 1962चं भारत चीन युद्ध ऐकलं असेल तुम्ही, तेव्हा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या काळातले जे केंद्रात काय होते, संरक्षण मंत्री होते वसंतराव नाईक. सॉरी, कोण? यशवंतराव चव्हाण. आणि महाराष्ट्र कोण सांभाळत होतं? वसंतराव नाईक सांभाळत होते. क्लिअर आहे? मग या तीन महत्वाच्या क्रांती आहेत मित्रांनो, जागतिक हरित क्रांती असेल, भारताची हरित क्रांती असेल, एस स्वामीनाथन यांचा जस्ट मृत्यू झालेला आहे, सो त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचे. आणि महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक आहेत, ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हे थोडंसं IMP आहे मित्रांनो. आता खऱ्या क्रांत्यांकडे आपण जाणार आहोत मित्रांनो. हरित क्रांती, हरित क्रांती आपण या हरित क्रांती बद्दलचे डिटेल्स शिकणार आहोत. हरित क्रांती जनक आहेत मित्रांनो, आताच लिहून घेतलं, अन्नधान्याचं उत्पादन काय करायचं होतं, वाढवायचं होतं. निळी क्रांती मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून निळी क्रांती, निळा समुद्र असतो, मासा उत्पादन काय करायचं होतं, वाढवायचं होतं. पीत क्रांती मित्रांनो, गळीत धान्यांचं उत्पादन वाढवायचं होतं, म्हणजे ज्याच्यापासून तेलबिया निघतात त्यांना उत्पादन वाढवायचं होतं मित्रांनो. श्वेत क्रांती मित्रांनो, रेशीम उत्पादन वाढवायचं होतं. ऑपरेशन फ्लड हे थोडंसं महत्वाचं आहे मित्रांनो. ऑपरेशन फ्लड यालाच श्वेत क्रांती, यालाच ऑपरेशन फ्लड. ठीक आहे, दूध उत्पादन काय करायचं होतं, वाढवायचं होतं. डॉक्टर वर्गीस कुरेशियन नाव ऐकलं असेल, वर्गीस कुरेशियन. ठीक आहे, हे या क्रांतीचे जनक आहेत मित्रांनो. आणि त्यांनी कोणत्या कंपनीची स्थापना केली आहे? अमूल, दूध पिता है इंडिया. ठीक आहे, गुजरातमध्ये. ठीक आहे, ऑपरेशन फ्लड. त्याच्यानंतर चंदेरी क्रांती आहे मित्रांनो, कोळंबीचं उत्पादन वाढवायचं होतं, कोळंबीच्या संवर्धनासाठी चंदेरी क्रांती होती मित्रांनो, चंदेरी क्रांती होती. त्याच्यानंतर पुढची महत्वाची क्रांती आहे मित्रांनो, गुलाबी क्रांती. गुलाबी क्रांती ही झिंग्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी होती, गुलाबी क्रांती. इंद्रधनुष्य क्रांती खूप नाही इम्पॉर्टन्स, एक इंद्रधनुष्य क्रांती 7 रोगांवर पण आहे, तो नॉट इम्पॉर्टन्स. एव्हरग्रीन क्रांती ही दुसरी हरित क्रांती आहे मित्रांनो. आपण पुढे डिटेल डिस्कस करणार आहोत पहिल्या हरित क्रांतीमध्ये दुसऱ्या हरित क्रांतीमध्ये काय फरक आहे. ठीक आहे, ही एव्हरग्रीन क्रांती आणि दुसरी हरित क्रांती म्हणतो आपण त्याला. दुसरी हरित क्रांती आहे मित्रांनो एव्हरग्रीन क्रांती. ठीक आहे, इथे जनक आहेत मित्रांनो APJ अब्दुल कलाम, लक्षात ठेवायचे. पहिल्या हरित क्रांतीचे जनक आहेत मित्रांनो डॉक्टर स्वामीनाथन, बरोबर आहे. आणि दुसऱ्या हरित क्रांतीचे जनक आहेत मित्रांनो APJ अब्दुल कलाम, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, दुसऱ्या हरित क्रांतीचे जनक आहेत APJ अब्दुल कलाम. पहिल्या हरित क्रांतीत अनेक तोटे झालेत. तुम्ही बघाल तर आज जे काही उत्पादन आपण हायब्रिड वाहन खाणं झालं, बरोबर आहे, आपण फक्त क्वांटिटीकडे बघितलं, क्वालिटीकडे बघितलं नाही, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर कालांतराने पंजाब हरियाणाचं उत्पादन गव्हाचं काय होऊ लागलं, कमी होऊ लागलं. पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात त्रास झाला. दिल्लीमध्ये जे धुकं येतं, बरोबर आहे की नाही, त्याला म्हणजे पंजाब हरियाणामध्ये जे गव्हाची जी पिढी असते ती जाळणं हा पण एक महत्वाचं कारण त्याला काय कारणीभूत आहे. पंजाब सारख्या राज्यामध्ये आज तुम्ही बघाल तर नॅशनल पार्क राहिलेला नाहीये कुठलाही, हरियाणामध्ये बघाल तर. ठीक आहे, समजते मला काय म्हणायचं. सो पहिल्या हरित क्रांतीचे जेवढे फायदे तेवढेच तोटे पण आहेत. तर मग पुन्हा भविष्यात तसे तोटे होऊ नये, आपण क्वांटिटी वाढवली पण क्वालिटी बघितली नाही अन्नधान्याची. पण मग APJ अब्दुल कलामाने दुसरी हरित क्रांतीचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की क्वालिटी बरोबर क्वांटिटी बरोबर क्वालिटी पण काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे. समजते मला काय म्हणायचंय. त्याच्यानंतर सुवर्ण क्रांती मित्रांनो फळं सफरचंदसाठी होतं आणि मधुमक्षी पालन होतं मित्रांनो. सुवर्ण क्रांती कशासाठी होती मित्रांनो? फळं आणि मधुमक्षी पालन, खास करून सफरचंदसाठी होतं सुवर्ण क्रांती. ठीक आहे मित्रांनो, करडी क्रांती खत उत्पादनासाठी होतं मित्रांनो. करडी क्रांती कशासाठी होतं? खत उत्पादनासाठी होतं. आता 3च प्रकारचे रासायनिक खत असतात मित्रांनो, NPK, लक्षात ठेवायचे. NPK 3च रासायनिक खत असतात, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. ठीक आहे मित्रांनो. लाल क्रांती होती, मांस आणि टमाट्यांसाठी होती. पुढे आपण अजून खूप IMP डाटा आहे, चालू ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर रुपेरी क्रांती मित्रांनो, रुपेरी क्रांती हे अंड उत्पादनासाठी वाढ करण्यासाठी होती. रुपेरी क्रांती अंड उत्पादनाच्या वाढीसाठी होती. त्याच्यानंतर पुढचा मित्रांनो सुवर्ण क्रांती ताग उत्पादनासाठी होती. आपण ताकसाठी ऑलरेडी बघितलेलं आहे, गंगेच्या खोऱ्यामध्ये ताक सडवलं जातं. ठीक आहे, तो ताग नाही, ताक नाही, जिथून दही दूध बनतं ते नाही. ठीक आहे, गोल क्रांती मित्रांनो बटाटा गोल असतो, लक्षात ठेवणं सोपं आहे. तंतू क्रांती मित्रांनो कापसासाठी होती, तंतू क्रांती. ठीक आहे, तंतू क्रांती कापसासाठी. ठीक आहे,
चला पुढे मित्रांनो, आता महत्वाचे संशोधन केंद्र लक्षात ठेवायचे. महत्वाचे संशोधन केंद्र आपल्याला काय करायचे लक्षात ठेवायचे. हे परीक्षेत पुन्हा पुन्हा काय केलं जातं विचारलं जातं, बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये विचारलं जातं. सो आयएमपी आहे मित्रांनो, तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे, मग तेलबिया संशोधन केंद्र खूप आयएमपी डाटा आहे मित्रांनो हा. तेलबिया संशोधन केंद्र बघाल तर तुम्हाला सापडेल मित्रांनो जळगाव. तेलबिया संशोधन केंद्र कुठे सापडेल मित्रांनो, जळगाव मध्ये आहे. त्याच्यानंतर गहू आणि गेरवा संशोधन केंद्र जे बघाल तर तुम्ही ते महाबळेश्वरला आहे, बरोबर आहे. त्यानंतर जमीन व्यवस्था पाणी आणि जमीन व्यवस्थापन संस्था वाल्मी म्हणतात त्याला, औरंगाबाद मध्ये आहे, बरोबर आहे. जसं आमच्या नाशिकमध्ये मेरी आहे त्याच पद्धतीने इकडे वाल्मी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ऊस संशोधन संस्था मित्रांनो, ऊस संशोधन केंद्र पडेगाव आहे साताऱ्यामध्ये आणि वैजापूर आहे औरंगाबाद मध्ये, ठीक आहे. दोन लक्षात ठेवायचे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव आहे मित्रांनो, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव आहे सोलापूरमध्ये. राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरूला आहे, राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरूला आहे. मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र नागपूरला आहे. मध्यवर्तीच का म्हटलेलं आहे, कारण की भारताचं मध्यवर्ती ठिकाण कोणतं आहे, नागपूर आहे, माहित असेल तुम्हाला. आणि मग माझा प्रश्न असा आहे मित्रांनो, मला कमेंट करून सांगणार, मध्यवर्ती म्हणजे भारताचं सेंट्रल पॉईंट नागपूर आहे, बरोबर आहे. मग ज्यावेळेस पाकिस्तान पण आपल्यामध्ये होता, बांगलादेश पण आपल्यामध्ये होता, इव्हन म्यानमार पण आपल्यामध्ये होता, त्यावेळेस स्वातंत्र्यपूर्व काळातलं भारताचं मध्यवर्ती ठिकाण कोणतं. मला प्रश्न हा, तुम्ही उत्तर तुमची आन्सर मला अपेक्षित आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातलं भारताचं मध्यवर्ती ठिकाण कोणतं, ठीक आहे. जसं आजचं नागपूर आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. मग मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र कोणतं आहे मित्रांनो, नागपूर आहे, बरोबर आहे. ही सर्व संशोधन केंद्र इम्पॉर्टन्स आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून, याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. चला पुढे जाऊया मित्रांनो. पुढचा बघा, नारळ संशोधन केंद्र भाट्य, बरोबर आहे, रत्नागिरीमध्ये आहे. नारळ संशोधन केंद्र भाट्य रत्नागिरीमध्ये आहे. हळद संशोधन केंद्र डिग्रज सांगलीमध्ये आहे. सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन सांगलीमध्ये आहे, ठीक आहे. काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्गमध्ये आहे मित्रांनो. केळी संशोधन केंद्र यावलला आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये. गवत संशोधन केंद्र इम्पॉर्टन्स आहे पालघर. याच्यावर बऱ्याच वेळा पोरांचा प्रश्न कन्फ्युजन होऊन जातं, त्यांचं डोक्यात चालत नाही, पालघर आणि गवताचा काही संबंधच वाटत नाही त्यांना, ठीक आहे. आणि शेवटी एक हळद संशोधन केंद्र हिंगोलीला आहे. हळद संशोधन केंद्र कुठे मित्रांनो, हिंगोलीला आहे. चला इथपर्यंत व्यवस्थित काय करायचं, डाटा लिहून काढायचा आहे. इथपर्यंत डाटा लिहून काढायचा आहे. सो आपण इथपर्यंत काय केलं मित्रांनो, खूप आयएमपी टॉपिक होते ते डिस्कस केलेले आहेत. काही डाऊट काही शंका असेल तर बिंदास मला कॉल करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.